आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कामिनी येऊ का? कामिनी अगं आम्ही काय म्हणतोय, आज जे काय घडलंय का नाही ती डोसक्यातनं काढून टाक. कसं काढू? एवढा अपमान झालाय माझा, कितीही प्रयत्न केला ना तरी डोक्यातून जात नाहीये. काका हा आपण लय घाण अडकलोय बघ. मला या समध्यातून कसं सुटायचं काही कळना झालंय. अगं कामिनी आपण अडकत नसतोयच कधी. कारण माझ्याकडे त्यासाठी एक जबरी प्लान आहे. प्लॅन? कसला प्लॅन? हे बघ कामिनी, आता ही अशी बोटावर मोजणारी माणसं आहेत का नाही, ती आपल्याला कामासाठी नाही म्हटली. पण अशी मार्केट यार्डात अजून बरीच माणसं आहेत जी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि आपल्या बरोबर व्यवहार करायला तयार बी आहेत. मग कशाची वाट बघतोय? बोलव की त्यांना, लगेच व्यवहार करू आपण त्यांच्या बरोबर. काक हो असं नसते होत. त्यांना बी जरा पैशाचा आमिष दाखवायला लागते, त्यांना पैसे चारावे लागणार. तेच तर नाही येत ना आपल्याकडं. असं कसं पैसा नाही? राजाच्या राणीला डोहाळं लागते, कोपऱ्यानं खणलं तरी सोनं निघते. काकी काका जे काही बोलायचं ना ते स्पष्ट बोला, माझ्या डोक्यात जाऊ नका उगाच. अगं आपल्याकडे गावातल्या लोकांच्या जमिनीचे पेपर आहेत ना व. अगं ते पेपरच सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. कामिनी हे बघ, म्हणजे बरीच वर्ष झालं ना एक बिल्डर आमच्या मागं लागला होता. राजापुरी आहे का नाही, तिथं आपली जमीन आहे. त्या जमिनीचा तुकडा त्याला पाहिजे होता टोले जंग मॉल बांधण्यासाठी. आम्ही त्या संदर्भातलं सगळं प्रयत्न बी केलं होतं. अरे वसुंधरा मॅडम म्हणली गरिबांच्या जमिनीला हात लावायचा नाही, हुकूम आहे माझा. राहिलं सगळं तिथल्या तिथं. पण आता संधी आपल्या हातात आहे. तो इथला हुकमाचा एक कायस आपण आपला निर्णय घेऊ शकतो की. तू ह्या सगळ्या जमिनीचा व्यवहार करून टाक. अगं लय पैसे येतील आपल्याकडं. आणि मग जी लोक आपल्याला नाही म्हणलीत का नाही त्यासनी असं इकत घेऊ आपण. मार्केटमध्ये आहे का नाही आपल्याकडं मान वर करून बघायचे टाप नाही राहणार कुणाचे.